परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने ग्रंथराज दासबोध चिंतन मालिकेअंतर्गत आज आपण दुसऱ्या दशकामध्ये आहोत। आपण दुसऱ्या दशकाच्या 5व्या समासाचा आपण काही चिंतन करणार आहोत आणि ह्या समासापासून रामदास स्वामींनी आता सलग 3 समास हे त्रिगुणांचा विचार करणारे मांडलेले आहेत। त्रिगुण हे नाव आपण ऐकलं असेल पुष्कळ। सत्व रज तम अशी त्यांची नावं आहेत। अनेक धर्मग्रंथांमध्ये याचा उहापोह आहे। त्याचं कारण आहे हो की ही सगळी प्रकृतीच अष्टधा आहे ती, पण पंचमहाभूत आणि त्रिगुण असं मिळून ती अष्टधा म्हणजे 8 प्रकारची होते। पंचमहाभूत 5, पृथ्वी आप तेज वायू आकाश, आणि गुणांचा त्यात संघ झाला, त्याची बेरीज झाली 5 आणि 3 सत्व रज तम असे 5 आणि 3 8, म्हणून ही सगळी प्रकृती अष्टधा प्रकृती असं आपण ऐकतो। प्रकृती सगळी, त्या प्रकृतीचा कोणताही घट, उत्पन्न झालेला कोणताही पदार्थ, कोणताही जीव हा त्रिगुणात्मक तर आहेच, पण पंचमहाभूतांनी तो युक्त। पांचभौतिक शरीराची गाठोडी असं म्हणतात, ऐकलंय खूप ठिकाणी। म्हणून आता ह्या दशकामध्ये, जरी हा दशक मूर्ख लक्षणांचा आहे, त्यात अनेक निरूपण आपण ऐकली आणि याआधीचं जे निरूपण आपण श्रवण केलेलं आहे ते रामदास स्वामींनी भक्ती निरूपण नावाने सांगितलेलं आपण ऐकलंय आधीच, की हरेक प्रयत्न करून मनुष्य जीवनात हा प्रयत्न करावा, प्रत्येकाने करावा। ते कंपल्शनच आहे, आम्ही हे करणार नाही, ऑप्शनल नाही आहे, हे करावंच लागेल। कारण ते मूळ ध्येय जीवनाचं जे आहे ते गाठण्यासाठी, ईश्वर ध्येय आहे प्रत्येक जीवाचं, ते गाठण्यासाठी जे विविध मार्गशास्त्रांनी सांगितले। रामदास स्वामींनी दासबोधामध्ये भक्तीचा पुरस्कार केलेला असल्यामुळे भक्तीचे नियोगे देव कोणी म्हणतो आपण। त्यांनी ज्याला भक्तीने प्रवास करायचाच आहे, केलाच पाहिजे। शरीर सार्थकी लावले तरीच त्याचे सार्थक झाले, नाहीतरी व्यर्थच गेले नाना आघाते मृत्यू पंथोशी। म्हणून शरीर सार्थकी लावण्यासाठी, त्याचं सार्थक होण्यासाठी, शरीराचं म्हणजे मला मिळालेल्या नरदेहाचं सार्थकाची गोष्ट एकच आहे की मला देवाची भेट होणं। त्यासाठी दासबोधात भक्तीचा उहापोह खूप आहे। पण भक्तीच्या आता प्रांतात भक्ती निरूपणात रामदास स्वामींनी केला प्रवेश। अनेक अशा गोष्टी आहेत की ज्यांचा भक्तीमध्ये सुद्धा विचार करावाच लागतो, आणि त्यामध्ये एक मुख्य गोष्ट ही त्रिगुणांची आहे। श्रीमद भगवद्गीतेत त्रिगुणांचा विचार आहे, श्रीमद भागवतात आहे, उपनिषदांमध्ये आहे। पण मनुष्य हा प्रकृतीचा एक घटक असल्यामुळे, हा देह प्रकृतीचा घटक असल्यामुळे तोही 3 गुणांनी युक्त किंवा त्याला बद्धच म्हटलाय। श्रीमद भगवद्गीता 14वा अध्याय जो आहे, गुणत्रय विभाग योगो नाम, अनेकांना माहिती असेल की आत असं वर्णन आहे। इथे रामदास स्वामींच्या वेळी आपण म्हणणार आहे, सुरुवात करू, प्रस्तावना म्हणतो आहे त्रिगुणांची आधी। गुणत्रय विभाग योगो नाम जो 14वा अध्याय भगवद्गीतेचा आहे, त्यामध्ये सत्वम रजस्तमयते गुणः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् असा त्यातला पहिला श्लोक आहे। सत्वम रजस्तमयति, सत्व रज तम गुणाः प्रकृती संभवाः। ही प्रकृती संभवाः म्हणजे प्रकृतीमध्ये अंतर्भूत असलेले हे त्रिगुण आहेत। आणि आपण एक उक्ती नेहमी ऐकतो, आपण तर खरं म्हणताना पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो, बरोबर आहे, काही चुकीचं नाही। हा पिंड आहे, देह म्हणजे एक पिंड आहे।
ते ब्रह्मांडी, पण खरं ते ब्रह्मांडी ते पिंडी असं आहे. कारण आधी निर्मिती ब्रह्मांडाची आहे आणि मग माझ्या शरीराची निर्मिती. सृष्टीचा काही आपण निर्मितीचा क्रम या त्रिगुणांचा विचार करताना तो पाहणं क्रमप्राप्त आहे म्हणून आपण एक थोडा वेळ त्याचा विचार करणार आहोत. दासबोधात तो अनेक समासांमध्ये दशकांमध्ये खूप सविस्तर पुढे पुढे येणार आहे. पण जेवढा आत्ता आपल्या ह्या निरूपणाच्या कामाचा आहे तेवढा करणं क्रमप्राप्तच आहे आपल्याला. त्याचा काही विचार आपण करणार आहोत. पण सत्वम रजस्तम इति गुणः प्रकृती संभवा हा भगवद्गीतेचा श्लोक आहे 14. आणि तो अर्थ त्याचा सोपा आहे. निबध्नन्ति भाव, त्या तिगुणांचं जीवाला बंधन असतंय. मग गुण म्हणजे काय, त्याचं बंधन म्हणजे काय, ते कुठून निर्माण होतात, ते माझ्या शरीरात कुठून येतात, असा काही विचार या समासातही आहे. आणि सर्व धर्मग्रंथांमध्ये तो आहेच आहे. कारण गुणांच्या अंगाने प्रवास करताना एकदा आपल्याला हे नक्की समजून घ्यायचं आहे, सगळ्यांना घेतलंच पाहिजे. कारण भगवत प्राप्ती हे मनुष्य जन्माचं ध्येय आहे. वारंवार ऐकतो आपण, सगळ्या धर्मग्रंथांनी ते सांगितलेलं आहे. त्यामुळे दासबोधात एक ओवी येणार आहे आता, या 3 गुणांच्या संदर्भातलीच ती आहे. भगवत प्राप्तीसाठी, देव मिळण्यासाठी, मीच परमात्मा आहे हे कळण्यासाठी सत्वगुणाचे अत्यंत आवश्यकता आहे. मग इतर दोन फेकून द्यायचं का? जर प्रकृतीचा घटक आहोत आम्ही, तर ते आमच्याजवळ तर राहणार आहेत. ते फेकून देता येणार नाही. 100% सत्वगुणी कुणाला होत आहेत, पण प्रकृतीच्या गुणांचा जेव्हा मला संग घडतो, हे संग घडतोय आता संबंध येतोय अर्थाने मी सध्या बोलतो आहे. संबंध आल्यानंतर त्याचा संग उत्पन्न होऊ द्यायचा. आता आपण ते शिकणार आहोत या समासामध्ये. म्हणून रामदास स्वामींनी ह्या समासाची खरं म्हणजे जी पहिली ओवी लिहिलेली आहे त्यामध्ये रजाचं नाव नाही आहे. मुळी देह त्रिगुणाचा, मुळी देह त्रिगुणाचा, सत्व रज तमाचा, त्याही मध्ये सत्वाचा उत्तम गुण श्रीराम, अशी पहिली ओवी या समासाची आहे. लहानसा समास आहे 44 ओव्यांचा, पण त्यामध्ये रजोगुणाचं नाव नाही आहे. मुळी देह त्रिगुणाचा, सत्व रज तमाचा, जे मी आतापर्यंत आपल्याशी बोललो तेच या ओवीमध्ये आहे. ते सत्वम रजस्तमयित याचं ते भाषांतर समजा आपण. मुळी देह त्रिगुणाचा, सत्व रज तमाचा, त्याही मध्ये सत्वाचा उत्तम गुण श्रीराम. आणि पुढे ओवी ह्या समासात या 3 गुणांच्या विचारामध्ये येणार आहे. या 3ही गुणांपैकी सत्वगुण जो आहे हा भगवत भक्तीला कारण असतो. त्याने भगवत भक्ती, उपासना, कर्म, ज्ञान, ध्यान हे करण्याकरता सत्वगुणाचं जर का अधिष्ठान असेल तर ती क्रिया सत्वगुण होते. आणि इथे ओवी येणार आहे. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी श्रीराम, अशी या त्रिगुणांच्या संदर्भात ओवी या 3 समासांमध्ये येणार आहे. सत्वगुणात आहे. सत्वगुणे भगवत भक्ती, भगवत भक्ती करण्याकरता मूळ रसायन सत्वगुण आहे. पण खरं सत्व रज तम असा क्रम आपल्या लक्षात राहतो नाही, तशीच आहे. पण उत्पत्तीच्या दृष्टीने विचार करताना रामदास स्वामींनी हा कसे सूक्ष्म निरीक्षण दृष्टी रामदास स्वामींची. मी सुद्धा जेव्हा असं कधी चिंतन करत होतो हा त्रिगुणांच्या विचार सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दशकात, की आधी रजोगुण का सांगितला रामदास स्वामी. त्याचं कारण ही सृष्टी जेव्हा निर्माण झाली ही रजोगुणाद्वारेच निर्माण झाली. त्रिगुणात्मिका ती पुढे झाली. मूळ सृष्टीच्या उत्पत्तीची प्रक्रिया जी पुढे दासबोधात येणार आहे ती सध्या थोडक्यात ऐकून घेऊ. म्हणजे आपल्या नक्की लक्षात येतं की हे सगळे सृष्टी उत्पन्न होताना रजोगुणाचा खूप भक्कम आधार भगवंतांनी घेतला आहे. थोडक्यात अगदी सध्या बघा, निर्गुण निराकार परमात्मा, ज्याला नारायण किंवा विष्णू स्वरूप असं म्हणतात, हा एकटा होता. आणि एकटा असताना ही सृष्टीच्या संदर्भामध्ये सृष्टी आपल्याला जोपर्यंत आपल्या अज्ञान काळामध्ये सत्य वाटते तोपर्यंत शास्त्रकारांनी संतांनी केलेली मांडणी आहे. नाहीतर सृष्टी ही मिथ्या असं मानलं आहे वेदांतांनी आणि सर्व धर्मग्रंथांनी, वेदांत शास्त्रांनी. आणि वेदांत शास्त्रावर आधारित असलेलाच ग्रंथ असल्यामुळे सृष्टीला मिथ्या मानतात रामदास स्वामी. पण आधी मिथ्या उभारावे, आधी मिथ्या उभारावे
आणि आपण जोपर्यंत मी देह आहे या सत्य प्रतीतीमध्ये आहोत आणि सगळं जग आपल्याला सत्यच वाटतं, आपण सर्व असेच आहोत प्रापंचिक जीव, की आज जग आम्हाला अत्यंत सत्य वाटत आहे. आम्हाला जगाला मिथ्या म्हणायची हिंमतही होत नाही, ते खरंही वाटत नाही आणि स्वप्नातही खरं वाटत नाही की सृष्टी खरी नाही. आणि आम्ही भाजी खातो, चव लागते ना आम्हाला, मिथ्या कसं म्हणणार आपण? आम्ही फिरायला जातो, थंडगार वारा अंगाला लागतं आमच्या, आम्ही मिथ्या कसं म्हणणार? आम्हाला सूर्याची उष्णता मे महिन्यात सहन होत नाही, आम्ही कसं मिथ्या म्हणणार त्याला? पण ज्ञाता जो असतो, ज्ञानदृष्टीने पाहणारा, त्याच्या दृष्टीने हे मिथ्या असं फक्त समजून. म्हणून सृष्टी ही कशी उभारल्या गेली जी दिसते, अज्ञान काळात जी सत्य वाटते साधकाला, उपासकाला, जीवाला, त्यासाठी सृष्टी उभारणी कशी झाली अशी कल्पना करून तत्ववेत्यांनी, ज्ञान्यांनी, संतांनी एक भूमिका मांडली की परमात्मा एकटा आहे आणि सगळे हायपोथेसिसच आहेत. एकाकी न रमते अशी श्रुती आहे, त्याला कर्मत नव्हतं. हे परमात्म्याला कर्मत नाही असं कसं काय होणार असं विचारू शकता. पण हे सृष्टी जोपर्यंत सत्य भासते आहे, वाटते आहे, तोपर्यंत काहीतरी तिच्या उभारणीची एखादी प्रक्रिया तयार असावी. वेदांत शास्त्राने तयार केलेली प्रक्रिया की परमात्म्याला कर्मत नव्हतं, एकाकी न रमते. म्हणून त्याच्या जवळ एक विचार उत्पन्न झाला, एकोहम बहुश्याम प्रजायेय. हे पहिलं क्षण आहे, ही पहिली इच्छा आहे भगवंताची. इच्छा म्हणजे इच्छाच, पण ती भगवंताची किंवा संकल्प म्हणतात, पण त्याचा सत्य संकल्प असतो. नुसतं मनात आलं की एकोहम बहुश्याम प्रजायेय आणि ह्या सृष्टी, हे पहिलं स्फुरण आणि हे रजोगुणाचंच आहे. एकोम बहुश्याम प्रजायेय, मी आता बहु व्हावं अशी जी इच्छा आली ना, हीच मुळात रजोगुणी आहे. आणि मग पुढे तिलाच मूळ माया म्हटलंय, हीच मूळ माया आहे. पुढे हीच मूळ माया गुणमायेला प्रसवली, तिच्यापासून प्रसवली म्हणजे गुणमाया निर्माण झाली, म्हणजे त्रिगुणात्मिका जी आहे, सत्वरजतमांनी युक्त, तिचं वर्णन खूप आहे भगवद्गीतेत, सगळीकडेच आहे. परमात्मा निर्गुण निराकार, संकल्प एकोहम बहुश्याम प्रजायेय, गुणमाया. खरं म्हणजे सृष्टी आत्ता आपण जो आपला देह आपल्याला दिसतो ना, असा चिमटा घेऊन सुद्धा खरा वाटतो ना, त्या देहात पर्यंत येताना शास्त्रकारांनी, रामदास स्वामींनीच 20व्या दशकात 3 टप्पे मानले आहेत. परमात्म्यापासून मूळ मायेपर्यंत जे कार्य म्हणू आपण त्याला, जे आहे तो पहिला टप्पा. परमात्म्याच्या संकल्पाप्रमाणे एकोम बहुश्याम प्रजाये मूळ माया, हा पहिला टप्पा. मूळ मायेने त्रिगुणात्मक मायेला जन्मवलं, प्रसवलं म्हणजे जन्म दिला, तिच्यातून निर्माण झाली त्रिगुणात्मिका ती. आणि मग हा दुसरा टप्पा, आणि त्यापासून त्रिगुणापासून पृथ्वी आणि हे सगळे जीव इथपर्यंत 20व्या दशकात हा विचार आहे पूर्ण निरूपणामध्ये. त्या ठिकाणी तिसरा टप्पा पूर्ण होतो आणि मग पृथ्वी, हे सगळ्या वनस्पती, सगळे जीव, चत्वार खाणी चत्वार वाणी, चारी वाणी चारी खाणी, 84 लक्ष जीव योनी, निर्माण केले लोक तिन्ही, तया नाव देव श्रीराम. मग काळ इत्यादी उत्पन्न झाला. म्हणून पहिली क्रिया एकोह बहुश्याम ही रजोगुणाचीच मानली आहे वेदांत शास्त्र. बघा, दृष्टांत दिलाय 14व्या अध्यायाचं प्रतिपादन करताना राम सुखदास महाराजांनी एक गीतेवर खूप चांगलं भाष्य केलं. त्यांनी दृष्टांत दिलाय की दही आहे आपल्या समोर आणि त्या दह्याला रवीने घुसळतात, त्यातून लोणी बाहेर निघतं आणि नंतर मग ताक फक्त उरतं. तर ती घुसळण्याची जी क्रिया आहे, घुसळताना त्या दह्यामध्ये क्षोभ निर्माण करावा लागतो. त्याचं ते शांत आपल्या एका भांड्यात पडलं असतं शांतपणे, त्या दह्यातच लोणी आहे, पण काही ते प्रक्रियेने काढावं लागतं का नाही. म्हणून घुसळण्याची प्रक्रिया ही रजोगुणाची क्रिया, कोणतीही रजोगुणाचीच प्रक्रिया म्हणा की क्रिया म्हणा, त्यात थोडा सूक्ष्म फरक आहे, आता आपण नाही बघू तो. पण ती प्रक्रिया दही घुसळण्याची जी कोणी व्यक्ती, स्त्री, भगिनी करते, ती प्रक्रिया रजोगुणाची आहे. त्यातून लोणी नवनीत वेगळं निघतं, हे सत्वगुणी आहे, पूर्ण शुद्ध सत्वगुणी. सार सार आणि वेदांत शास्त्राचं सार परमात्मा हेच आहे. ही सृष्टी मिथ्या आहे,
परमात्मा सत्य आहे आणि जीव ब्रह्म ऐक्य आहे, असे वेदांताचे तीनच मुख्य सिद्धांत आहेत. आणि म्हणून सत्य तू परमात्मा, तो परमात्मा सत्य आहे, ते लोणी आहे. त्या घुसळण्याच्या क्रियेचा दृष्टांत पाहू आपण रामसुखदास महाराजांनी दिलेला. आणि जे आता लोणी काढल्यानंतर त्या भांड्यामध्ये सटामध्ये जे अवशेष दही ताक उरतं ना, त्याला तमोगुण. सार परमात्मा घुसळून काढायचा, अशी प्रक्रिया फक्त समजावून घेण्यापुरती आपण घेतली. अशीच गुणांची प्रक्रिया आपण पाहिली की संपूर्ण विश्वामध्ये जे आज पसारा आपल्याला दिसतो आहे, 84 लक्ष जीवयोनींचा, सगळ्या प्राण्यांचा, आपल्या सकट याचा असा हा उतरता क्रम आहे. निर्गुण निराकार परमात्मा, मूळ माया, त्रिगुणात्मक माया, पंचमहाभूत वगैरे वगैरे, मग त्रिगुण, आणि मग सगळे अष्टधा प्रकृती. असा या प्रकृतीच्या विकासाचा एक नियम नाही, ही मांडणी शास्त्रकारांनी केलेली आहे. त्यानुसार त्रिगुण, हे त्रिगुण आता पंचमहाभूतात मिश्रण होऊन अष्टधा प्रकृती, आणि आपणही अष्टधाच आहोत. आणि मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे यातला सत्वगुण जो आहे, सत्वगुणाचा उत्कर्ष, सत्वात संजायते ज्ञानम, पुढे सत्वगुणाचं निरूपण येणार आहे, त्यावेळेला आपण त्याच्यावर विशेष विचार करू. पण ह्यापैकी हा रजोगुण जो आहे, याला क्रियामूळ मानलेला आहे. तीनही गुण मनुष्याच्या जवळ असतातच, पण जेव्हा जेव्हा मी एखादी काही क्रिया करायला प्रवृत्त होतो किंवा होते, ती कायिक असो, मानसिक असो, वाचिक असो, त्या क्रियेसाठी रजोगुण अत्यंत आवश्यक असतो. ब्रह्मदेव हा रजोगुणीच देवता. मग 3 गुण निर्माण झाले आणि एकेका गुणाची एक प्रधान देवता निर्माण झाली. अत्यंत सत्वगुणी विष्णू, अत्यंत रजोगुणाने प्राधान्ययुक्त असा ब्रह्मा, आणि रुद्र हा तमोगुणाची देवता मानली. 3 गुण 3 देवता. आपल्यापैकी एखाद्याच्या मनात असा विचार येऊ शकतो की गुण 3च का वेदांतांनी मानले? फार चांगला प्रश्न आहे तो, चिंतन करायला पाहिजे याच्यावर. की पंचमहाभूत बरोबर आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश, ते दृष्टीला पण पडतात. आपल्या गुणांचा पण आपल्याला परिचय होतो, कोणाच्या संपर्कात आपण आलो, व्यक्ती, स्थळ, घटना, की आपल्याला ते गुण कळतात. त्याचं पुष्कळ वर्णन आता समासात आपण काही ओव्यांचा अभ्यास करू आपण. याला यायला यायला रजोगुण म्हणतात, असं रामदास स्वामींनी उदाहरण म्हणून बऱ्याच ओव्या लिहिलेल्या आहेत. त्यातल्या 1-2 ओव्या आपण घेऊ समोर, आपल्या चिंतनाला घेऊ थोड्या वेळाने. पण मुळामध्ये ही सगळी प्रकृती तयार झाल्यानंतर हे गुण 3च का? अष्टधा पंचमहाभूत आपल्याला कळतात, गुण 3, पण 3च का? चौथा का नाही? का नाही मानला वेदांत शास्त्राने? त्याचं कारण असं आहे, मूळ आपण समजावून घेऊ. कोणताही पदार्थ, वस्तू, जीव म्हणजे शरीरधारी जीव जेव्हा उत्पन्न होतो, त्याला 3च धर्म असतात. त्यांनी मला सांगा, चौथा धर्म आजपर्यंत कोणी शोधून काढलेला नाही. एक, त्या पदार्थाला म्हणजे त्याची उत्पत्ती होते, तो उत्पन्न होतो, तो उत्पन्न झाल्यानंतर काही काळ राहतो, टिकतो, आणि यथासमय तो निर्माण झालेला पदार्थ असल्यामुळे एक दिवस संपतो, त्याचा नाश होतो, मग तो दिसत नाही. उत्पत्तीपूर्वी पण तो दिसत नाही, उत्पत्ती झाल्यानंतर दिसायला लागतो. मग काही काळ तो टिकतो आणि एक दिवस संपतो. उत्पन्न होतो, टिकतो आणि एक दिवस संपतो. असे 3च मुख्य गुणधर्म प्रत्येक पदार्थाला, वस्तूला, माझ्याही देहाला 3च आहेत. उदाहरण पाहू आपण, म्हणजे स्पष्ट होईल. आमच्याकडे एकदा आमच्या सौभाग्यवतींनी रवा बेसनाचे लाडू केले. लाडू, तो आकार डोळ्यासमोर येण्यापूर्वी, गोडी त्याची खाऊन कळण्यापूर्वी तो अस्तित्वात नव्हता. डब्यात रवा होता, बेसन होतं, दुसऱ्या डब्यात साखर होती, तूप होतं, काय वेलदोडे, विलायची, किसमिस, सगळे पदार्थ होते. ते सगळे त्याची नीट प्रक्रिया करून आमच्या सौभाग्यवतींनी काही वेळ त्यासाठी कष्ट करून लाडू तयार केले. 30-40 लाडू झाले. गरम आहेत म्हणून एका परातीमध्ये ठेवले. उत्पत्ती, त्यासाठी प्रक्रिया केली, काही श्रम घेतले, काही वेळ खर्च केला, आणि चांगले लाडू छान तयार झाले. ते थंड होण्यापूर्वी ताटात ठेवले आहेत. आता ही उत्पत्ती झाली. घरात मुलं आहेत,
शिवाय मुंग्या मुंगळे लागतात. मग सुरक्षित ठेवले पाहिजे 8-10 दिवस पुरण्याकरता. म्हणून अगदी बंद झाकणाच्या डब्यात ते ठेवले 40 लाडू. थोडे थंड झाल्यानंतर ठेवले त्यांनी ते. स्थिती जितके दिवसपर्यंत ते 40 लाडू नजरेला दिसणार आहेत, दृष्टीस पडणार आहेस, तोपर्यंत त्यांची स्थिती आहे. उत्पन्न झाले काही पदार्थांवर प्रक्रिया करून मग त्याची स्थिती म्हणजे सांभाळणे, त्याची काळजी घेणे, यासाठी विष्णू देवता आहे बरं का. उत्पत्तीसाठी ब्रह्मदेव आहे. लाडू तयार करण्याची प्रक्रिया ब्रह्मदेवाची आहे. तो खात नाही एक चाखून नाही पाहत. पण ते लाडू सुरक्षित ठेवणे, त्यांना बुरशी न लागणे, त्यांना वास न लागणे, ते बंदिस्त चांगले ठेवणे, त्यांना काही काळ टिकवून ठेवणे, त्यांची स्थिती टिकवून ठेवणे, हे कार्य विष्णूचं आहे. मग जाता येता पोरं तिसरी स्थिती, आता जाता येता पोरं डबा उघडतात, आईचं लक्ष नसेल तर 2 लाडू खातात, आवडतातच सगळ्यांना. आईचं कशा मुलं कशाला, मी खातो 2 लाडू कधी कधी. आणि एक दिवस साधारणपणे तयार केल्यानंतर 8 दिवसानंतर अनुभव येतो की डब्यात एकही लाडू शिल्लक राहिलेला नाही. संपले. संपले म्हणजे ते आम्ही खाल्ले म्हणूनच संपले, कुणीतरी वापरले म्हणून संपले. पण ते दिसत होते, सांभाळल्या जात होते, ते आता नाही. उत्पत्ती झाली, डब्यात सुरक्षित परिस्थितीत राहिले आणि एक दिवस आम्ही खाल्ले. आम्ही आता रुद्राच्या भूमिकेत गेलो सगळे, मी आणि माझी मुलं सगळे. आणि सगळ्यांनी खाऊन ते संपवले. लाडू नावाचा पदार्थ जो उत्पन्न झाला, काही काळ टिकला आणि आम्ही तो खाऊन संपवला. ही संपवण्याची क्रिया सगळे सूत्र ज्याच्या हाती आहेत, तो रुद्र म्हणजे भगवान शिव आहे. अशा 3च मुख्य गोष्टी एखाद्या पदार्थाच्या बाबतीत असतात तरी मला सांगा, चौथी कुठं असते? निर्माण होणे, काही काळ टिकणे, यथासमय संपणे, 3च आहेत का नाही? आणि म्हणून यांच्यासाठी जबाबदार असलेला एकच गुण आहे. निर्मितीसाठी रजोगुण ब्रह्मदेव. पुन्हा लक्षात ठेव, निर्मितीसाठी ब्रह्मदेव ही देवता, सांभाळण्यासाठी विष्णू ही देवता, स्थिती उत्पत्ती स्थिती लयासाठी देवता भगवान शिव किंवा रुद्र. या शिवपेक्षा चौथी परिस्थिती किंवा चौथा धर्म त्या पदार्थांना नाही. निर्माण होणे, काही काळ टिकणे, एक दिवस संपणे, हे या सृष्टीतल्या सगळ्या पदार्थांचं खरं रूप आहे. नदीचंही तेच आहे, पर्वतांचंही तेच आहे, वाघाचंही तेच आहे, एखाद्या तलावाचं जलाशयाचंही तेच आहे, एखाद्या वृक्षाचंही तेच आहे. आता इतके सगळ्यांची नावं घेतल्यानंतर यांच्यामध्ये माझा देह पण आहे. तोही एक दिवस नव्हता, दिसायला लागला. आता काही काळ तो मोठा होतोय, वाढतोय, त्याला सांभाळणारा तो पोषितो जगासी एकलाची परमात्मा सांभाळतो, नारायणच विष्णूच सांभाळतो. एक दिवस तो संपणार आहे हो. कुणाचा कितीही सुंदर सुशोभित यशस्वी श्रीमंत गरीब कसाही असला, पुढे दासबोधात मृत्यू निरूपण येणारच आहे. संपतो. प्रत्येकच तिथला घटक पदार्थ वस्तू जीव शरीरधारी कोणीही जे दिसतं ते एक दिवस संपतं. अशी ही त्रिगुणांची तिघांचीच रचना आहे. म्हणून गुण 3च आहे. कारण प्रत्येक प्रत्येक दृश्याला किंवा व्यक्तीला 3च धर्म असल्यामुळे दिसणे, वाढणे, काही काळ राहणे आणि संपणे. आणि म्हणून गुण 3च आहे. या एकेका धर्माला जबाबदार एक एक गुण मानलाय वेदांताने. म्हणून श्रोते हो, गुण 3च आहे. हे नेहमीसाठी आपण ध्यानात ठेवू सगळेजण की म्हणून गुण 3, चौथा गुण असू शकत नाही. आपण म्हणा सत्व रज तम हे गुण, मग दुर्गुण हा गुण आहे, अवगुण हा गुण आहे, सद्गुण हा हे गुण आहे. तिथे गुण शब्द आहे म्हणून वाटतं आपल्याला, पण त्या सगळ्यांची वर्गवारी या 3 मध्ये कुठेतरी होते. सत्व लोभीपणाचा गुण असतो, अत्यंत लोभीपणा गुण आहे. सुंदरपणा सौंदर्य सत्वगुणात जाईल, ते कुठेतरी ते जाईल. पण मुळात विभागणी सत्व रज तम एवढीच. सत्वम रजस्तमैति गुणा प्रकृती संभवाः निवध्नन्ति महाबाहो देहे देहि नमव्यम, असा 14व्या अध्यायातला श्लोक आपण अगदी सुरुवातीला म्हटला ना. त्याचं हे स्पष्टीकरण आपण काही वेळ ऐकलं. मुळी देह त्रिगुणाचा, सत्व रज तमाचा, त्याहीमध्ये सत्वाचा उत्तम गुण श्रीराम. रामदास स्वामींनी
म्हणून रजोगुणाचं निरूपण आधी घेतलं. या सृष्टीचा एकंदर व्यवहार पाहिला तर निर्मिती आधी आहे, मग स्थिती आहे, सांभाळणं आहे. म्हणून रामदास स्वामींनी सुद्धा अगदी क्रमाने घेताना पहिल्यांदा रजोगुणच घेतलेला आहे. रजोगुणाचं विवरण आता काही वेळा आपण ऐकू. रामदास स्वामींनी ज्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलं. आणि हा रजोगुण म्हणजे नेमकं काय, कशाला रजोगुण म्हणतात, सत्व कशाला म्हणतात, ते सत्वगुणात ऐकू आपण. पण त्यासाठी आपल्याला रामदास स्वामींच्या या दासबोधातल्या समासातल्या काही ओव्यांचा आधार तर घेऊच आपण. पण समर्थांनी जे पहिल्या समासात सांगितलंय, नाना ग्रंथांच्या संपत्ती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित श्रीराम, भगवद्गीता, गुरुगीता, रामगीता, यमगीता वगैरे भगवद्गीतेचा आधार घेऊ आपण. हे सगळे तीनही गुण जे आहेत त्यापैकी रजोगुणाचं कार्य सांगणारा एक गुण 14व्या अध्यायातच येतो, तो आपण आधी म्हणू. आपण त्याच्यावरती आधारलेलेच ओवे आहेत पुढे इथे. रजो रागात्मकम विद्धी, हे रजोगुणाचं कार्य सांगणार आहे. आता निर्मिती आपण पाहिली, त्याचा धर्म पाहिला, पण रजोगुणाचं नेमकं कार्य काय हे पाहणार आहे. रजोगुणाची उत्पत्ती आपण पाहिली, आता कार्याकडे वळू थोडस आणि त्याचं फल पाहू नंतर शेवटी. आणि मग तो दुरुस्त करण्यासाठी काय केलं पाहिजे हे याच समासात रामदास स्वामी सांगणार आहेत. ती ओवी आपण पाहू. 3-4 ओव्यांचं काही वेळा आपण चिंतन करू. आता भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये असा श्लोक येतो, रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम, रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम, निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्यय. रजो रागात्मकम विद्धी, राग या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये वेगळा आहे. विषय प्रीतीला राग म्हणतात. रजो रागात्मकम विद्धी हा अत्यंत विषयांमध्ये रममान होणारा, रंजविणे रमविणे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. खूप रमवतो विषयांमध्ये, त्याला आकर्षण वाटतं, विषय हवेसे वाटू लागतात, विषयातच तो रमून जातो, आकर्षण वाटतं, चढतं वाढतो हळूहळू. रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भव, 2 विशेषण वापरली आहेत. तृष्णा हे कामनेचं किंवा इच्छेचंच एक रूप आहे. म्हणजे एखादा पदार्थ पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये त्याच्याविषयीची इच्छा निर्माण होते, तृष्णा. आणि संग या शब्दाचा अर्थ आसक्ती असा होतो. आधी खूप हवासा वाटतो, तो इतका हवासा वाटतो की त्याविषयी लोभ निर्माण होतो. म्हणून काम क्रोध लोभ मोह मदमत्सर जे षडविकार सांगितलेलं आहे ना, ही सगळी रजोगुणाची उत्पत्ती सांगितली. आणि कमी अधिक प्रमाणामध्ये ही सगळ्यांकडेच असते. कारण कोणताही जीव जो त्रिगुणात्मक मानलाय ना, तो एका गुणाने पूर्ण नसतो, एखाद्या गुणाचं प्राधान्य त्यात असतं. प्राधान्यामुळे तो गुण जास्त प्रगट होतो. बाकी 2 असणारच आहे. किती लोभी माणूस असला तर त्यात काही ना काही सत्व असणारच आहे. कितीही तमगुणी माणूस असला तर त्यात काही ना काही रज आणि तम असणारच आहे. जसं उदाहरणार्थ हिरण्यकश्यप तमगुणाचं उदाहरण देतात सगळे संत वगैरे. भगवंतांचा विरोधी, भगवंतांची स्पर्धा मांडलेला की विष्णू सर्वश्रेष्ठ देवता नाही, मी माझी सत्ता त्रिभुवनार आहे, विष्णूची नाही, असं तो मानत जाणारा आणि त्यासाठी वाटेल ते करणारा. ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, तमोगुणी तपश्चर्या केली, तमोगुणात्मक तपश्चर्या केली, पण तरी देखील सत्वगुणी आहे. तो सत्वगुणी म्हणजे त्याच्यात सत्वगुण काही अंशाने आहे. घरी गेला की प्रल्हादाला मांडीवर घेतो ना, तो विचारतो, बाळा तू छान दिसतोस आज, सत्वगुणाचं आहे. कौतुक करणं, ऍप्रिसिएशन करणं, बाळाच्या डोक्यावर हात फिरवणं, त्याला आशीर्वाद देणं, अवघ्राण करणं, श्लोक आहेत तसे भागवतात. म्हणजे तो 99% तमोगुणी असेल, पण त्यात काही प्रमाणात रजोगुणही आहे. ज्या अर्थी तपश्चर्येला गेला त्या अर्थी रजोगुण आहे. तपश्चर्या दीर्घकाळ केली, एका पायावर उभं राहण्याचं वर्णन भागवतात आहे, रजोगुण आहे. कोणीही एक देहधारी एकाच गुणांचं प्राधान्य, एकच गुण त्यात नसतं, प्राधान्य असतं. आणि देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसीच बुद्धी उपजे जाण, नाथ भागवतात बघूया. बरं, प्राधान्य एका क्षणाला एका गुणाचं प्राधान्य आहे, उद्या दुसऱ्या गुणाचं राहील, सांगता येत नाही. म्हणजे प्राधान्य आलं कुठून?
असा काही विचार आपल्याला थोडासा करायचा आहे. रामदास स्वामींनी या रजोगुणाचा वर्णन करताना रजोगुणाचे दोन भाग केलेत. त्याही मध्ये शुद्ध आणि सबळ, तेही बोलिजे तसं कळ. शुद्ध रजोगुण आणि सबळ किंवा सबल रजोगुण असे दोन त्यांनी प्रकार केले. शुद्ध सबळ असे दोन केले यासाठी की जो शुद्ध रजोगुण आहे हा पुढे सत्वगुणात परावर्तित होतो किंवा सत्व गुणामध्ये त्याचं परिवर्तन होतं, कारण तो शुद्ध आहे. रजोगुण आहे, खूप काही काही करावं असं वाटतं, पण क्रियाद्वारे करत जाणारा जो परमार्थ आहे ना, त्यात त्याला आनंद वाटायला लागतो. त्यात सत्वगुण आहे, पण क्रिया करण्याची वृत्ती खूप आहे. आधी सबळ सबळ रजोगुणाचं वर्णन करताना रामदास स्वामींनी प्रापंचिक विषयांचं वर्णन केलंय, ओव्या पाहणार आहोत आपण. तो सबळ रजोगुण आहे. सबल किंवा शबळ. आणि एक शुद्ध सत्वगुण जो सत्वगुणाकडेच झुकलेला. म्हणून शुद्ध रजोगुण आणि सबल रजोगुण असे रामदास स्वामींनी रजोगुणाचे दोन अजून भाग दासबोधात केले. हे अन्य ग्रंथांमध्ये नाहीये. रामदास स्वामींची स्वतंत्र कल्पना आहे, अन्य ग्रंथात अशी रचना नाही आहे, पण दासबोधात मात्र केली आहे. त्याही मध्ये शुद्ध आणि सबल, तेही बोलिजे सकळ. शुद्ध त्याची जे निर्मळ, सबळ बाधक जाणावे शिरा. जो सबल रजोगुण आहे तो फक्त प्रपंचात रममाण होणारा, कारण प्रपंचातही क्रिया खूप आवश्यक आहे. चांचल्य अत्यंत वृत्तींचं असतं, एक क्षण वृत्ती स्थिर राहत नाही. परमार्थात तो शुद्ध म्हणून वापरल्यानंतर काही काळपर्यंत क्रियेमध्येच राहतो, पण त्या क्रिया आता बदललेल्या आहेत. प्रपंचाविषयी क्रिया न करता तो देवाविषयी क्रिया करतो. भजन करेल, पारायण करेल, जप करेल, तीर्थयात्रा करेल. ह्या सगळ्या शुद्ध रजोगुणाच्या क्रिया आहेत. त्या सत्वगुणाला अगदी जवळच्या आहेत. पण त्याला अजूनही शुद्ध रजोगुण का म्हटलं आहे? कारण त्याच्या जोडीने सबळ रजोगुण खूप अजून आहे. काही काळ शुद्ध रजोगुणाच्या क्रिया आणि बहुत काळ सबल रजोगुणाच्या क्रिया, त्या हळूहळू कमी होता होता म्हणजे प्रपंचातून मन आवरल्या जाता जाता जेव्हा पूर्णपणे आवरल्या जाईल, तेव्हा शुद्ध रजोगुणच तयार शिल्लक राहील. आणि तो म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये रजोगुणाचं वर्णन करताना शेवटी समारोपात म्हटलंय, म्हणून तो रजोगुण भजनाशी मूळ, देवाच्या भजनासाठी त्याला मूळ मानलाय. क्रियात्मकच आहे तो, कारण रजोगुणाचा मूळ स्वभाव चांचल्य आहे. ते चांचल्य कसं आलं, कुठून आलं, थोडासा विचार करू आपण थोडक्यामध्ये. पुढे तो सविस्तर होणार आहे. पण जीवदशा जी आपल्याला प्राप्त झाली ती अनेक जन्मांच्या आपल्या कर्मांमुळे, त्या कर्म वासनांप्रमाणे निर्माण झालेल्या, आणि या सगळ्या वासनांचं राहण्याचं ठिकाण श्रोते हो बुद्धी ही आहे. त्या बुद्धीत सगळ्या त्या राहतात. आत्मनिश्चयाची बरव, माऊलींचे 18वे अध्याय ज्ञानेश्वरी तो आहे. आत्मनिश्चयाची बरव, आत्मा पाहे सावयव, तिये बुद्धीची धावत त्रिधा असे. ती त्रिधा का? त्रिगुणांमुळे त्रिधा. मुळात अनेक जन्मांच्या अनंत वासना, त्या सगळ्या ज्या स्टोर्ड असतात, जिथे ठेवल्या जातात, त्या बुद्धीत असतात. आणि त्याप्रमाणे कार्य करण्याची आपल्याला प्रेरणा होत असते. म्हणून तिये बुद्धीची धावत त्रिधा असे. त्रिधा म्हणजे 3 प्रकारची. ती सत्वगुणात्मक, रजोगुणात्मक आणि तमोगुणात्मक अशी बुद्धीची धाव असते. आणि बुद्धी मग मनाला ऑर्डर देते, आणि मन त्याप्रमाणे अत्यंत चंचल मन हे बुद्धीची आज्ञा स्वीकारून मन नंतर त्या विषयाकडे धाव घेत. समर्थांनी ही सगळी मांडणी सुरेख केली आहे समासामध्ये, पण त्याचं मूळ चिंतन ह्या प्रकारे आहे. अनंत जन्मांच्या वासना बुद्धीतल्या, बुद्धी मनाला ऑर्डर देतं, मन त्या विषयाकडे धावतं. उदाहरण काही पाहिलं की आपल्याला लगेच लक्षात येईल हा मुद्दा. आणि त्यासाठी समर्थांची ओवी आपण पाहू, एक तिचा आधार घेऊ. अनेक गोष्टी समर्थांनी ओव्या लिहिल्या आहेत 44. माझे घर माझे संसार, रजोगुण बोलतोय आपण. रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम. रजो रागात्मकम विद्धी, माझे घर माझा संसार. देव कैसा आणिला थोर, ऐसा करी निर्धार तो रजोगुणशी. असं आपल्याला पाहण्यात असतात खूप माणसं.
सगळं लक्ष माझं घर, माझं घर, माझा संसार, माझी बायको, माझी मुलं, माझं अंगण, माझा बगीचा, अत्यंत त्यात आसक्त होतात. तृष्णा संग समुद्भव. फक्त हे तृष्णा संग समुद्भव जर सोडलं तर घर बांधू नये असं शास्त्र म्हणत नाही. ते कर्म करावं, पण त्यात आसक्त होऊ नये. प्रत्येक वेळा हाच विचार की माझं घर, माझा संसार, देवकाईचा आणला थोर, ऐसा करी जो निर्धार, तो रजोगुण श्रीराम, तो रजोगुण आहे. माझे घर. फार लोकांना आपल्या घराविषयी फार प्रीती असते. घरच सजवण्याची हौस असते. 2 वर्ष झाली की रंग द्या, 2 महिने झाले की पडदे बदला, आधी फरशी लावा, टाईल्स लावा, मग कार्पेट आणा. म्हणजे जे बाजारात नवीन येईल ते सगळं आणून घर सजवतच बसायचं जन्म. सगळा जन्म घर सजवण्यात, घर उपलक्षणीने देह सुद्धा सजवण्यात, नटण्यात, थटवण्यात, रंजकच म्हटलंय या रजोगुणाला. तो खूपच धावतो. माझे घर माझा संसार, देव कैसा आणि थोर, ह्या उपद्व्यापापायी देवाकडे जेवढं लक्ष जावं तेवढं जात नाही, दिल्या जात नाही. आणि म्हणून परमार्थ मागे पडतो. आणि रजोगुणी माणसाचा प्रपंच खूप फुलतो, यशस्वी होतो, तो नाही असं नाही, पण त्याचा काय उपयोग नाही ना हो. रामदास स्वामींची दासबोधात पुढे ओवी आहे, कितीही याला माझा माझा अजन्म म्हटलं ना, तर कोणीही हा देह संपवल्यानंतर आपल्यासोबत पुढच्या प्रवासासाठी एक सुई नाही नेऊ शकत, एक टाचणी नाही नेऊ शकत, काहीच नाही नेऊ शकत. येथील अवघे येथेच राहते, हे तो प्रत्यय असेल. कोण काय घेऊन जाते सांगा ना, का श्रीराम दासबोधात. कारण सगळं अनित्य जर आहे हा पसारा, तर जाणार फक्त काय आहे, जे फक्त मी शुद्ध रजोगुणाद्वारे म्हणा किंवा सत्वगुणाद्वारे जे केलं असेल, श्रेयच कीर्तन, नामस्मरण किंवा पारमार्थिक काही क्रिया, ते सगळं आपल्या बरोबर सूक्ष्म देहाच्या सोबतीने जाईल. तसे तसे पुढे देहही मिळतील. पण माझे घर माझा संसार, देव कैचा आणला थोर, देवासाठी वेळच नाही. घडलेलं उदाहरण सांगतो आपल्याला एक. पाहिलेलं किती त्याला प्रायोरिटी. कोण्या आमच्या एका मित्राला, मी त्या वेळा त्यांच्या घरीच होतो, त्याच्या धर्मपत्नी सांगितलं, हो थोडे फुलं घेऊन ये ना देवासाठी, पूजेची वेळ. ते म्हणाले, अहो बाहेर खूप पाऊस पडतो, जायचं पावसात. देवाला तर काहीच चालतं, फुलं नाही दिले तर पत्रम पुष्पम फलम तर म्हणायचं. पाऊस होताच खरं म्हणजे, चुकीचं काही नाही, पाऊस होता. पण देवकार्यासाठी लाजाळू, माऊलींची ओवी आहे, देवकार्यासाठी लाजाळू, प्रपंचासाठी कृपाळू. आणि मग तत्वज्ञान शिकायचं. देव काय स्वीकारायचं आहे, देवाला काय फुलंच पाहिजे का, त्याला शुद्ध भाव पाहिजे. प्रसंग दुसरा पहा लगेच. थोड्या वेळी भोजन झाली, मी होतोच त्या घरी, त्या जेवायलाच गेलो होतो. आणि भोजनोत्तर आमचे जे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत, त्यांना पानाचा खूप पान खायची इच्छा झाली. आणि छत्री घेतली, रेनकोट घातला. आमच्या बहिणीने विचारलं, कुठे निघाले आता? ते पान खायला. हो म्हणे, पाऊस येतोय ना. मला तर काय, रेनकोट घातलाय ना म्हणे. म्हणजे मघापेक्षाही आता जास्त जोराचा पाऊस होता. ओलवण्याची शक्यता जास्त आहे. पण तृष्णा संग समुद्भवम, रजोगुण, अत्यंत रजोगुणाची उंची, देहप्रीती. माझे घर माझा संसार मला आवडतं, तृष्णा संग समुद्भवम, इतकी ते बुद्धी जिद्दावत त्रिधासे रजोगुणात्मक प्रवृत्ती. त्या माणसाला घरी नाही बसू दिलं तरी आणलेच पानं विकत मलाही दे. विषय सेवनाची अत्यंत आवड. मग तिथे तत्वज्ञान नाही येत का? मग देव काय सगळीकडे, पान काय सगळीकडेच आहे, चव घेऊन घ्यावी, डोळे बंद. होत नाही असं. ते तृष्णाच आहे. विषयांची अत्यंत इच्छा याला तृष्णा म्हणतात. कारण त्यात थोडासा इच्छेमध्ये लोभ अंतर्भूत असतो. आणि त्या लोभापायी ती भोगण्याची अत्यंत अनावर अशी आवड निर्माण होते. आणि त्यासाठी मनुष्य भर पावसातही जाईल आणि खाईल. आणि तेच देवपूजेसाठी आलं. शुद्ध रजोगुणाची क्रिया, देवाला काही चालतं असं तत्वज्ञान इतरांना शिकवत. ही रजोगुणाची क्रिया आहे. हा रजोगुण ह्याप्रमाणे माणसाला बांधून ठेवतो. तन्निबध्नाति कौंतेय कर्मसंगेन देहिनम, तो बांधूनच ठेवतो. रजोगुणाचा रजो रागात्मकम विद्धी, विषय तृष्णा अत्यंत उच्च दशेवर सुचू देत नाही. हो, काही सुचू देत नाही.
आणि रामदास स्वामींनी या समासामध्ये अजून एक ओवी वापरली आहे, बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे लिहावे, बरे नेसावे, दुसऱ्याचे अभिलाषावे तो रजोगुणशी. बरे खावे बरे जेवावे. सगळी आवड खाण्यापिण्याची, सगळं जास्तीत जास्त लक्ष खाण्यापिण्यामध्ये. खाऊ नये असा विषय नाही आहे, प्रत्येकाची आवड वेगळी असते, प्रत्येकाने आपल्या आवडीचं खावं. पण एखाद्या वेळा आवडीचं न मिळालं तर खाता आलं पाहिजे. बरे खावे जेवावे, आणि ही सगळी चारवाकांची शिकवण आहे बरं का. खाओ पिओ मौज करो, देहानंतर कोणी परजन्म पुनर्जन्म ते मानित नाही ना, म्हणून त्या पायी आत्ता ह्या देहाला जेवढं मिळते तेवढं खाऊन पिऊन घ्या, अशी शिकवण चारवाकांची आहे, ती वेदांताची नाही, वेदांताची नाही. बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, दुसऱ्याचे अभिलाषावे तो रजोगुण श्रीराम, असं रजोगुणाचं वर्णन केलेलं आहे. असा हा रजोगुण प्रबळ जेव्हा अंतःकरणात उठतो ना, नाना करमणुकीचे खेळ, चित्त पांगणं. कारण मुळात श्रोते आपण लक्षात ठेवू, रजोगुणाचं मूळ लक्षण चांचल्य हे आहे, अत्यंत चंचल वृत्ती. माऊलींनी रजोगुणाचं वर्णन असं केलं 14व्या अध्यायात, की रजोगुण म्हणजे काय, तो रजोगुणाची खांदी तरळत असे मनाची व्याख्या केली आहे, की मन जे आहे ते नेहमी रजोगुणाच्याच खांद्यावर असतं. त्यामुळे मनात इच्छा निर्माण होतात, तृष्णा निर्माण होतात, आणि ते वाटेल तसं धावत सुटतं कुठे 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 वेगळ्या वेगळ्या विषयांकडे, आवडीच्या विषयांकडे. ते काय हरकत नाही, पण ते जर न मिळाले तर चित्ताला तळमळ वाटते. जीव तळमळतो की आज हे केलं हे नाही मिळालं मला, हे अत्यंत खायची इच्छा होती नाही मिळालं, हे अत्यंत बघण्याची इच्छा होती नाही झालं, आणि तो विषय न प्राप्त झाला तर तळमळ, विषय प्राप्तीची आधी खूप इच्छा, लोभ, आणि न प्राप्त झाला तर तळमळ. हे सगळे रजोगुणाची लक्षण आहेत. बरे खावे बरे नेसावे. माऊलीने तर ज्ञानेश्वरीत एक सुंदर दृष्टांत दिला यासाठी, रजोगुणासाठी बरं का. रजो रागात्मकम विद्ये तृष्णा संग समुद्भवम, या श्लोकावर भाष्य करताना माऊलीने एक सुंदर ओवी लिहिली. पै ग्रीष्मांतीचा वारा, पै ग्रीष्मांतीचा वारा, विसावो नेणे वीरा, तैसा न म्हणे व्यापारा राती दिन. राती दिन म्हणजे रात्रंदिवस, याचा अर्थ वेळ काळ काही जाणत नाही. जैसा ग्रीष्मांतीचा वारा, असं माऊली दृष्टांत दिलं. ग्रीष्माच्या अंतीचा वारा सर्वांच्या परिचयाचा आहे. साधारणपणे मे महिना संपला की मग ग्रीष्म महिना सुरू होतो, वैशाख झाल्या मग ग्रीष्म सुरू होतो, वसंत ऋतूनंतर ग्रीष्म येतो, झाडाची पानं पडतात आणि खूप वारा सुटतो. आणि ग्रीष्म अंतीचा वारा म्हणजे साधारणपणे हा मे शेवट असा भाग असतो आपल्या भारताचा विचार केला तर. ग्रीष्माचा वारा जो असतो अंतीचा, खूप सुटतो सोसाट्याचा, वादळ येतात वारे येतात, झाडाची पानं पडतात, त्याला उसंत नसते, एकसारखे वारा सुटतच राहतो. कधी कधी वळव्याचा पाऊसही येतो. जैसा पै ग्रीष्मांतीचा वारा, विसावो नेणे वीरा, त्याला विश्रामच नाही होत, थांबतच नाही. तैसा न म्हणे व्यापारा राती दिवो, व्यापाराचा अर्थ व्यवहार. असा व्यवहार करताना रजोगुण माणूस रात्र काय दिवस काय काही विचार करत नाही. मी घडलेलं उदाहरण सांगतो. मी एकदा नागपूरला गेलो होतो. ज्या घरी थांबलो होतो भागवत सप्ताहासाठी, घरात काही तरुण मुलं मुली होती. त्यांच्या पद्धतीने ती काही वेळ आमचा सगळा सप्ताह वगैरे संपून गेला होता. रात्रीच्या वेळा काही ते त्यांच्या आवडीचा चॉईसचं काही पाहत होते, आणि त्या सगळ्या 15-20 मुला मुलींमध्ये एकाचा त्या दिवशी वाढदिवस होता, बर्थडे. आजच्या या जगामध्ये वाढदिवसा इतकं तर काही दुसरं प्रियच नाही कोणाला. या 10-15 वर्षामध्ये हॅपी बर्थडेची फारच मोठी पद्धत आली आहे, त्याला फार हळूहळू विकृत रूप येत चाललं. असं आपल्याला काही कोणाला नावं नाही ठेवायची. मी तिथला घडलेला प्रसंग सांगतो आपल्याला. रात्री 12:30 वाजले जवळजवळ. आम्ही जवळजवळ निद्राधीन होणार होतो, पण त्यांचा इतका गलका आरडाओरडा मांडवातच वाढदिवस होता. आणि चांगली गोष्ट केलं, ठीक आहे. त्यात एकाने कोणतरी सांगितलं, हा आता ना आपण 12:30 वाजले, हॅपी बर्थडे या मुला मुली कोणाचा एकाचा होता, साजरा केला, आता आपण बर्डीवर जाऊ. तर सगळे म्हणाले हो, आरडाओरडा केला. कशासाठी? त्या ठिकाणी छान पाणीपुरी मिळते रात्री 1:30ला, आणि नंतर आईस्क्रीम. तैसा न म्हणे व्यापारा राती दिवो. रात्री 12 नंतर खाण्याची वेळ नसते खरं म्हणजे मनुष्यासाठी.
12 तर नाही, सूर्यास्तानंतरच नाही सांगितलं. सगळे ते गेले हो मुलं. तरुण वयाचं मला नाही सांगायचं आहे. आवड, हा, तृष्णा, संग, समुद्भवम, अत्यंत तृष्णा, विषय प्रीती. तृष्णा म्हणजे इच्छाच, अनिवार्य इच्छा, याला तृष्णा म्हणतात. लोभासह ते मिक्सचर आहे. अनिवार्य इच्छा लोभासह याला तृष्णा म्हणतात. गेले सगळे ते. तृष्णा संग समुद्भवम, निर्माण सुखात जाऊन मग ते 1:30-2 वाजता पाणीपुरी आईस्क्रीम खाऊन आले. वयाचा फरक आपण म्हणतो तरुण मुलांनी करू नये का. मला तो मुद्दा नाही बोलायचा, नावं नाही ठेवायची आहे कुणाला, पण माऊलींच्या ओळीचं स्पष्टीकरण करतोय मी. पै ग्रीष्मांतीचा वारा, विसाव नेणे विरा, तैसा न म्हणे व्यापारा, राती दिवो. राती दिवोचा अर्थ वेळ अवेळ. वेळ अवेळ. आमच्या इथे धर्मशास्त्रांनी प्रत्येक गोष्टीच्या काही वेळा आखून दिल्या आहेत हो, काही नियम दिले आहेत मनुष्यासाठी विशेषतः. मनुष्य ते पाळत नाही. एक वेळ जनावर प्राणी तरी पाळतात. कधी तुम्हाला रात्री पक्षी दिसणार नाही आकाशात संचार विहार करतात, कधीही नाही, निव्वळ. त्यांना जे नियम ईश्वराने दिलेले आहेत ते बरोबर पाळतात. पशु पक्षी कृमी कीटक सगळे दिसणार नाही आपल्याला. माणूसच अनावर. स्वच्छंद वृत्ती ज्याला म्हणतात, स्वच्छंद वृत्ती, स्वैर वृत्ती, अनाचारी वृत्ती, ही रजोगुणाचे परिणाम, रजोगुणाचे फळ आहेत सगळी. त्यातून निर्माण होणाऱ्या वृत्ती आहे आणि त्याने अनाचार घडतो. मुख्य हा मनुष्य, हा जीव जे त्याला करण्याकरता ह्या मनुष्य देह दिलेला ते करण्यापासून दूर राहतो. ईश्वर भक्ती हे करण्यापासून दूर राहतो. आपल्या ध्येयाच्या दूर दूर जायला लागतो अजून. आणि नाही त्या विचारांमध्ये तृष्णा आणि संग याच्यामध्ये तो गुंतून पडतो आणि आपलं हित अनहित याचा विवेकही विसरून बसतो. ही सगळी रजोगुणाचे परिणाम आपण बोलत आहे. रजोगुणाचं स्वरूप आपण पाहिलं, निर्मिती पाहिली, त्याचं कार्य पाहिलं. अत्यंत मनाची चंचल दशा. कारण हे जे मनच आहे ना ते रजोगुणाच्या खांद्यावर बसलेलं दाखवलंय. मनाचा स्वभाव कसा आहे माहिती आहे आपल्या सर्वांना. ते अत्यंत चंचल आहे. चंचलम हि मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम, तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. श्रीमद भगवद्गीता. भगवान बोलतात चंचल मी मन कृष्ण, अत्यंत चंचल. आणि मन हे चंचल होण्याचं कारण रजोगुण आहे. रजोगुण जबरदस्त ठासून ठासून बुद्धीत भरलेला पूर्वकर्मांप्रमाणे. पण उपाय पाहू त्याच्यावरती. रजोगुणाचं वर्णन अशा बऱ्याच ओव्यांमध्ये रामदास स्वामींनी मारलं. बरे खावे बरे जेवावे, माझे घर माझे संसार, पुष्कळ आहेत ओव्या. सोपा सरळ अर्थ आहे. त्या सर्वांचा एकंदर दृष्टिकोन आणि आपल्याला समजावून सांगण्याचा जो प्रयत्न आहे रामदास स्वामींचा, की अत्यंत चंचल दशेवरून चित्त अत्यंत चंचल असेल, धावतच असेल सगळ्या इंद्रियाद्वारे, खाणं पिणं आहार विहार नियम ह्या सगळ्याद्वारे, तो तो रजोगुणाचा परिणाम आहे. कारण चंचल दशा आणि अत्यंत क्रियाशीलता हे रजोगुणाचे गुणधर्म. बसू देत नाही एका जागी. अशा रजोगुणी माणसाला आपण जर म्हणतो ज्याच्यामध्ये रजोगुण प्रधानतेने आहे, त्याला जर कोणी सांगितलं की 1 तास हातात माळ घेऊन जप कर, नाही बसू शकत एका जागी. कारण एका जागी स्वस्थ बसवणं हा सत्वगुणाचा धर्म आहे. पुढे आपण सत्वगुण निरूपणात आहे. बसतच नाही. माऊली तर ज्याचा रजोगुण अत्यंत प्रबळ आहे ना, वाईट वाटेल आपल्याला दृष्टांत ऐकून, पण ज्ञानेश्वरीतला आहे म्हणून बोलतोय. कारण जगाचा जर एकंदर विचार केला ना, तर रजोगुणी माणसांचं प्राधान्य आहे. प्राधान्य म्हणतोय. तमोगुणी माणसं आहेत, सत्वगुणी आहेत. पण एकंदर जर पर्सेंटेज वाईज विचार केला तर जगामध्ये सध्या रजोगुणाचा खूप खूप उच्चांक आहे. बरे खावे बरे जेवाप्रमाणे. आणि एक धनसृष्टा सध्या आहे सत्ता आणि संपत्तीची, भयंकर तृष्णा. त्या पायी सगळे वैर, त्या पायी युद्ध, त्या पायी मारामाऱ्या, हे सगळे रजोगुणाचे परिणाम आहेत. रजोगुण स्वस्थ बसूच देत. स्वस्थ बसण्याची प्रक्रिया अंतःकरणाला जर कधी वाटायला लागली तर समजावं की आपल्यात सत्वगुणाचा प्रवेश व्हायला लागला. रजोगुणातून सत्वगुणात आपला प्रवेश व्हावा, आपल्या हितासाठी व्हावा. चित्ताला, अंतःकरणाला, मनाला, आधी शरीराला स्वस्थता यावी. तर ह्या रजोगुणाला आवरण्याचा काही उपाय असेल ना, रामदास स्वामींनी 10, 20, 25 ओव्यांमध्ये रजोगुणाचं लक्षण प्रगट करताना अनेक ओव्या लिहिल्या.
त्याचं सार हेच आहे की रजोगुण माणसाला स्वस्थ बसू देत नाही, क्रियाशील ठेवतो. मन अत्यंत चंचल असल्यामुळे विषयांकडे धावतोच, पण रजोगुणी माणूस त्यांना आवरण्याचा प्रयत्न नाही. वास्तविक मनाला आवरण्याची एक शक्ती भगवंतानी मनुष्य जीवनात दिलेली आहे. रामदास स्वामींनी पुढे सत्वगुणात ओवी येणार आहे. मन भलतीकडे धावे, मन भलतीकडे धावे, ते विवेके आवरावे, इंद्रिय दमन करावे, या नाव सत्वगुण श्रीराम. इच्छा झाली, इच्छा होणं हे स्वाभाविक आहे. प्रत्येकाला ती इच्छा कशा ना कशाची केव्हा ना केव्हा होईल हो. ती आवरणं हा सात्विकपणा, ती आवरता आली पाहिजे, त्याला सत्वगुण म्हणतात. मन भलतीकडे धावे. उदाहरण देतो पुन्हा. संध्याकाळी 8:30ची वेळ अशी. आज IPL फायनल आहे ना. हा IPL फायनल आहे. ज्यांना क्रिकेटमध्ये अत्यंत रस आहे, अशा सगळ्या माणसांना ती पाहायची इच्छा होईल. ठीक आहे, काय हरकत. इच्छा होणं मनुष्य देहाचं ते एक धर्म आहे, तो इच्छा होतात त्याला. त्याला आवडता आलं पाहिजे. पण सुरू आहे मॅच 7:30-8ला काही आणि घरी कोणी पाहुणे आले, काही महत्वाचं काम आहे, फोन आले. इतक्या वेळात जर मॅच पाहता नाही आली, तर अंतःकरणाला शांत ठेवता येण्याला सत्वगुण म्हणतात. जाऊ द्या, काय हरकत नाही, रिप्ले पाहू, कोणाकडून ऐकू, पेपरमध्ये ऐकू. ऐकायची होती, इच्छा झाली, पण त्या इच्छेला आवरता आलं पाहिजे शांतपणे. चिडचिड करून, क्रोध करून नाही. काय लोक चाले आमची मॅचच गेली, मॅचच, असं नाही. अंतःकरणावर कोणताही ओरखडा त्या क्षणाला न उमटणे, इच्छेविरुद्ध झाल्यानंतर अंतःकरणात रजगुणाची भूमिका आहे. मॅच पाहायची इच्छा होईल, ठीक आहे, सगळं अनुकूल सामग्री आहे, बघावी, आनंदाने बघावी. पण मध्येच व्यत्यय आला, लाईट गेले, चार्जिंग संपलं, मोबाईलवर पाहत चालतंय, पाहुणे आले, फोन आले, टीव्हीचं केबल नेटवर्क बंद झालं आणि मॅच नाही दिसली, तर त्रागा आणि वैताग होत असेल तर समजावं की हा रजोगुण आहे. कारण तृष्णा संग घडला, आसक्ती झाली. तेच त्याच क्षणाला समजा त्याच वेळा टीव्हीवर हजार हजार चॅनेल आहेत सध्या. अरे तिकडे तर शिवपुराण सुरू आहे, मी रोज पाहतो. आज तर IPL आहे, एक काम तरी करूया, ऑल्टरवर ठेवूया ना, शिवपुराणी मधून मधून पाहूया, मॅच एक पाहूया. असं जर अंतःकरणाला थोडं लावता आलं ना, तर शबल रजोगुण, सबळ रजोगुण आम्ही थोडा शुद्ध रजोगुणाकडे वळवला. कारण रजोगुण हा भजन मूळ म्हटलंय रामदास. आणि सगळ्यांचं असं होतं की नाही बघा, इच्छा झालेला विषय जर मिळाला नाही तर त्रागा न होणे, हळहळ न वाटणे, क्रोध न होणे, चिडचिड न होणे, असं जर शांत अंतःकरण ठेवता आलं की समजा आपलं बरं चाललंय परमार्थाच्या दृष्टीने. बघ, आपण सगळा विचार भक्तीचे नियोगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी श्रीराम, या अनुषंगाने करतोय. ही ओवी आमच्या चिंतनाचा मूल आधार आहे, मूलाधार आहे. म्हणून त्रिगुणांचंही वर्णन रामदास स्वामींनी का मांडलं आहे. रज आणि तम प्रकृतीचे आम्ही घटक असल्यामुळे आमच्याजवळ असणार आहे, अनिवार्य ते धावणार आहे. तृष्णा आणि संग आसक्तीसह ते विषयांकडे जाणार. विषय जर का त्यांना उपलब्ध झाले तर आनंद मानावा, न मिळाले तर वैताग त्याग करू नये. आणि हळूहळू हे मनाची धाव, चंचलपणाची धाव थांबवता यावी, यासाठी आता उपाय म्हणून रामदास स्वामींनी जे आपल्याला सुचवलेलं आहे, शेवट या समासामधली ओवी आहे की असं अनावर मन आहे, चंचल वृत्ती आहे, विषयांकडे खूप धावतं, हवासाच वाटतो, लोभही वाटतो, त्यासाठी वेळ का जाणत नाही, रात्री दिवसही जाणत नाही, अशी अनावर वृत्ती जर असतील रजोगुणामुळे, तर उपाय काहीतरी असेल ना, शास्त्राने सांगितलं. तो रामदास स्वामींनी एका ओवीत या समासातच सुचवला आहे. उपाय एक भगवत भक्ती, उपाय एक भगवत गती, जरी ठाके ना विरक्ती, तरी यथानुशक्ती भजन करावे श्रीराम. देवाचं, गुरूंचं भजन करावे. शनिवार वृत्ती ईशानकडे जर धाव घेत असेल चंचलपणामुळे, मग अशी बोलता बोलता उल्लेख केला पण ती ओळी म्हटल्या नाही गेली. माऊलींनी दिल्या दृष्टांत म्हणून सांगतो, त्याला वाईट वाटावा म्हणून नव्हे. माऊलींनी मनाच्या या चंचलपणाला माकडाची उपमा दिलेली आहे.
चांचल्य भावंड मर्कटाचे अशी ज्ञानेश्वरी पोळीचं उच्चारण. पण माकड अत्यंत चंचल असतं, एका झाडावर एका फांदीवर राहत नाही. तर फळ खातही नाही, खाऊन नासाडी करणं त्याचा स्वभाव असतो. अत्यंत चंचल होत, एका फांदीवरच नाही, झाडावर नाही, घरावर नाही, सतत उड्या मारत राहत. सतत उड्या मारणे हा जर त्या वानराचा स्वभाव आहे, तो जर माझ्यात असेल तर, म्हणून माऊलींनी चांचल्य भावंड मर्कटाचे एक विषय भोगला, समाधान नाही. दुसरा, डोळ्यांचा भोगणं संपलं, जिभेचा, जिभेचा नाही कानाचा, कानाचा नाही त्वचेचा, पंच ज्ञानेंद्रिय आहे तो. आणि जी ब्रह्मदेवाने मूलतः स्वभावतः बहिर्मुख केली आहेत असं वर्णन उपनिषदांमध्ये येतं. परांची खाणी यत्रण स्वयंभू, सगळी इंद्रिय ही बहिर्मुख केली आहे. बहिर्मुखेचा अर्थ विषयांकडे सहज धाव त्यांची जातेच, जाणारच. ती इंद्रियांची रचनाच तशी केली आहे. पण त्याचबरोबर खाणं योग्य आहे का, असा लगेच एक क्षणात विचार करावा. आपण जावं त्या मित्रांबरोबर आनंदाने, त्यांची इच्छा आहे, खाऊ नये, त्याला धैर्य लागतं. 15 लोकांबरोबर जाऊन ते सगळे खातात आहे, मला माझी रसना तिथे जर आवरायची आहे, हे धैर्याचं काम आहे. त्याला धृती हा गुण, आणि धृती हा गुणधर्म सत्वगुणातला आहे. पुढे सत्वगुण निरूपणात आपण ते शिकणारच आहोत. म्हणून रामदास स्वामींनी रजोगुणाच्या अनंत वृत्ती अंतःकरणात उठत असताना त्यांना आवरण्याचा जो मार्ग आपल्याला सांगितलेला आहे, उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाके ना विरक्ती, तरी यथानुशक्ती भजन करावे श्रीराम. उपास्य देवतेचं, देवाचं भजन करावं, त्याने रजोगुण पुष्कळ कमी होतो. रजोगुणाचा एकंदर सगळा जो व्यवहार आहे, ज्याने अंतःकरण वृत्ती खूप विषयांकडे धावते, कृष्णा संग समुद्भवन, त्याला शास्त्रीय एक नाव आहे, तेवढं फक्त म्हणू आपण. त्याच्यावर आज विवेश चिंतन आपण करणार नाही. कुठेतरी केव्हा तरी होईल दासबोधात ते, त्याला विक्षेप असं म्हणतात. अत्यंत जडपणा, कर्म न करण्याची प्रवृत्ती, जर प्रवृत्ती झालीच तर निषिद्ध किंवा विहित नसलेली कर्म करीत जाणे, यांनी निषिद्ध कर्मांच्या आचरणाने मलदोष निर्माण होतो. आणि त्याचप्रमाणे अंतःकरणाला चांचल्य नावाचा एक दोष आहे, त्याला विक्षेप असतो. सतत इंद्रियांची धाव बाहेरच बाहेरच. आणि हा चांचल्य नावाच्या म्हणजे विक्षेपाला आवरण्याचं शास्त्राने अत्यंत शास्त्रीय दिलेलं कारण, जे आपल्याला साधन आहे, त्याचं नाव उपासना असं आहे. तेच या ठिकाणी रामदास स्वामींनी आपल्याला सुचवलं आहे. उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाके ना विरक्ती, तरी यथानुशक्ती भजन करावे शिरा. भजन शब्दाचा उपासना भजन एका गटातले शब्द आहेत. उपासना करावी, भजन करावं. भजनाचा अर्थ टाळ वाजवून तबला पेटी असं नाही, त्याचा देवाला आठवावं, देवाच्या जवळ बसावं, गुरूंच्या जवळ बसावं. अंतःकरण शांत होऊन देवा अत्यंत भटकणारं, विषयांमध्ये रमणारं, त्यांच्याकडे आकर्षण पावणारं, तृष्णा त्यांची वाढवणारं, ते अंतःकरण भजनाने आणि गुरुस्मरणाने, हरिस्मरणाने थोडं थोडं निवायला लागतं. आणि एक दिवस ते हातात पूर्ण येत. श्रोते हो, ह्याप्रमाणे एकंदर या समासाचा जर सार आपण सगळं पाहिलं, आपण सार पाहू काही 2-4 मिनिटांमध्ये. द्वितीय दशक दासबोधाचा मूर्ख लक्षणांचा आहे. त्यामध्ये 4 समास आधी आपण पाहिले. याच्या आधीचा समास भक्ती निरूपणाचा. नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सफळ, तरी सन्मार्ग लाभे श्रीराम, लागे श्रीराम, अशी ओवी आपण पाहिली. आणि भगवत भक्ती करून भगवंतांची प्राप्ती करून घेणे नरतनचं ध्येय आपण नेहमीच म्हणतो, ऐकलेलंही आहे. ते करायचं असेल तर गुणांचा विचार रामदास स्वामींनी केला. कारण त्या 3 गुणांपैकी सत्वगुण हा देवाच्या भजनाला, भक्तीला, देवाकडे जाण्याला अत्यंत सहाय्यकारी आहे. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुण प्रधानता म्हणू आपण त्याला. कारण मी मुद्दा एक बोललेलो आहे, कोणी एक देहधारी व्यक्ती ही 100% एका गुणाने परिपूर्ण नसते. ती 100% सत्वगुणी नसते,
100% रजोगुणी नसते आणि 100% तमोगुणी नसते. पण त्यापैकी प्राधान्य ज्याला म्हणतात पर्सेंटेज वाईज जर विचार केला तर आपल्या अंतःकरणामध्ये जर रजोगुणाचं अत्यंत प्राधान्य पर्सेंटेज वाईज जास्त असेल तर तो क्रियामुळेच आहे आणि ते खूपच भरकटवतो. प्रापंचिक विषयांच्या आवडीने खूप भटकवतो. तेच सत्वगुणाची जर वृद्धी असेल, सत्वगुणाचं प्राधान्य असेल, प्राधान्याचा अर्थ जास्त सत्वगुण असेल तर तो देवाकडे, गुरूंकडे, उपासनेकडे, परमार्थाकडे आपल्याला टिकवून ठेवतो. ती टिकवून ठेवण्याची सगळी व्यवस्था सत्वगुणामध्ये असते. सत्वगुणे भगवत भक्ती मगाशी म्हटली आपण होईल. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती, पावती प्राणेशी रामाशी ओळी मगाशी ऐकली आपण. असा एकंदर गुणांचा विचार रामदासांनी 3 समासामध्ये मांडताना सगळ्यात पहिल्यांदा रजोगुण मांडला. कारण या सृष्टीची उत्पत्ती रजोगुणातून असल्यामुळे आधी रजोगुणाला त्यांनी वर्णन केलं. इतर दोन्ही गुण क्रमाने आता आपण पुढे ऐकणार आहोत. ह्या दशकातले समास क्रमांक 5, 6, 7 हे त्रिगुणांचे आहेत. कारण अष्टधा प्रकृतीपैकी पंचमहाभूत आणि त्रिगुण हा खूप मोठा आणि महत्वाचा विचार आहे. आपण आपल्या उपलब्ध वेळेत एक तासभरामध्ये त्याच्यावर साररूपाने चिंतन केलंय. पण विविध धर्मग्रंथांमध्ये त्रिगुणांवर खूप सविस्तर विवेचन आहे. त्याच्यावर अनेक आचार्यांची खूप चांगली चांगली भाष्य आहे. तो आपण सर्व साधकांनी, उपासकांनी, भक्तांनी मनापासून त्रिगुणांचा अभ्यास करावा. परमार्थ ज्याला पुढे न्यायचा आहे, भक्ती पुढे न्यायची आहे, देवप्राप्ती करून घ्यायची आहे, त्यांनी त्रिगुणांचा अभ्यास केला पाहिजे. नुसता अभ्यास पुस्तकं लिहिण्यासाठी नाही, तो आचरण्यासाठी. आणि आपल्या अंतःकरणात सत्वगुण कसा वाढेल, रोज थोडा थोडा कसा वाढेल याची काळजी आपणच आपल्याला घ्यायची आहे. असा आमचा हा रजोगुण आज आपण समजावून घेतला तर सगळ्यांमध्येच असतोय, पण तो भजनामुळे मानलाय. कारण शुद्ध आणि सबळ असे 2 रामदास स्वामींनी जे वर्णन केले ना, शबल हा निव्वळ प्रापंचिक आणि शुद्ध रजोगुण हा परमार्थाकडे वळलेला तो भजनमुळेच मानलेला आहे. रजोगुण उपयोगाचा आहे भजनामध्ये, टाळ वाजवावे लागतील हाताने, क्रिया आहे ना. भजनात 1 तास बसावं लागेल, उपासनेत 1 तास पेटी वाजवावं लागेल, क्रिया आहे. हा देह मंदिरापर्यंत न्यावा लागेल, चालत जावं लागेल, स्कूटर चालवावी लागेल, क्रिया आहे. पण ती देवप्रित्यर्थ असल्यामुळे हा रजोगुण भजनमूळ असं रामदास स्वामींनी वर्णन केलेलं आहे. उपयोगाचा आहे. तो शबल सोडून त्याचं रूपांतर लवकरात लवकर शुद्ध रजोगुणात कसं होईल असं आधी काळजी घ्यावी आणि पुढे भगवंतांच्या सद्गुरूंच्या कृपेने तो शुद्ध सत्वगुणाकडे आम्हाला नेईल अशी आपली वाटचाल व्हावी. यासाठी त्रिगुणांचा अभ्यास दासबोधात रामदास स्वामींनी 2य दशकात मांडलेला आहे. श्रोते हो, आपल्या उपलब्ध वेळेत रजोगुणाची काही कारण मीमांसा रामदास स्वामींनी लिहिलेल्या ओव्यांपैकी 3-4 ओव्या आधाराला घेऊन आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजची झालेली ही प्रवचन सेवा ह्या मालिकेअंतर्गत, ही प्रवचन मालिकेअंतर्गत आपण केलेली आजची ही दासबोध चिंतनाची सेवा रजोगुण लक्षणाच्या अनुषंगाने श्री रामदास स्वामींच्या चरणाशी मी समर्पण करतो आणि या ठिकाणी वाणीला मी विराम देतो. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ